तर मित्रांनो, हे बघा आपले 100 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. तर मी गेल्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की तुम्हाला आपले 100 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यावरती आपण एक छोटंसं सेलिब्रेशन करू केक कापून. तर हे बघा केक वगैरे आणलाय. तर चला आता केक आपण कापून घेऊ. मित्रांनो, आम्हाला वाटलंही नव्हतं की 100 सबस्क्रायबर आमचे एवढ्या लवकर एवढ्या कमी व्हिडिओमध्ये होतील. तर आम्हाला वाटलं होतं आम्हाला खूप याच्यावरती काम करावं लागणार आहे. पण नाही, तुम्ही जी आम्हाला साथ दिली त्यामुळे हे सर्व शक्य झालं आणि आमचे 145 सबस्क्रायबर आता आहेत. तर मी बोललो होतो 100 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यावरती केक कापेल, त्यामुळे हा केक आणलाय आणि परी आता केक कापणार आहे. परी कापते. आणि तर पण काय बोलायचं आपण? हॅपी बर्थडे 100 सबस्क्रायबर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू उडू का? यू. हॅपी बर्थडे सब. इकडे तर उडवलंच नाही तुम्ही. बरं झालं तिकडे कोण उडवत? झालं परी, झालं केक झालं मस्त झालं पाडायचं. झालं. तर मित्रांनो, आज केक कापताना जेवढा आनंद होतोय आम्हाला तेवढं दुःखही वाटतंय. कारण मालेगावची जी यज्ञ बाळ आहे ती आज या जगात नाहीये. तर चला या प्रकरणाचं काय झालं माहित नाही मित्रांनो. काही कळतही नाहीये. युट्यूबवरती व्हिडिओ नाहीये याचे, जे आधीचे व्हिडिओ आहेत त्याचे. त्यामुळं काय प्रकरण, ह्याचं पुढं काय झालं, कोर्टामध्ये काय झालं, काहीच माहीत नाही. तर जर कोणाला माहीत असेल तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की काय झालं आतापर्यंत, काय नाही आणि काय चालू आहे, शिक्षा कधी होणार काय ते. आम्हालाही आनंद होईल ते ऐकून. आम्ही पण वाट बघतोय की शिक्षा कधी होणार. तर चला आता इथेच बस करू, भेटू आपण नंतर. हा छान आहे का? छान आहे छान आहे. गडगड आहे गडगड आहे.